ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पूर्ण मुलं वगैरे घेऊन आले, त्यातली एक छोटी चिमुकली मी पण मांडीवर घेतली। मला मोहच नाही आवडला, कारण मला लहान मुलं इतके आवडतात की मला असं कधी कधी खूप वाटतं की मुलगा मी उचलूनच घेऊन जाते आता। म्हणजे मी बाहेर देशात गेले होते कधी, तर मला तिथे लहान बाळ बघितलं की मी प्रीतमला म्हणायचे, माझ्या बहिणीला, माझ्या मम्मीला, हे उचलून घेऊ का आपण, इतकं मला आवडतात लहान मुलं। आणि वगैरे ते बालकल्याण खातं असलं त्यामुळे मी ते खूप रमायचे त्या अंगणवाडीत वगैरे। लहान मुलं घेऊन काही आले, त्यामुळे तुम्हाला फार वाट बघावी लागली, तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करते। आज मुख्यमंत्री होते आपल्या जिल्ह्यामध्ये आणि सुंदर विषय होता आपल्या रेल्वेचं आज लोकार्पण होतं, शुभारंभ होता। ज्या रेल्वेसाठी आपण अनेक दशकं 60-70 वर्ष वाट बघितली, ती रेल्वे आलेली आहे आणि त्या रेल्वेचा शुभारंभ होता। त्याच्यामध्ये निश्चितच सगळ्यांचं योगदान आहे। अगदी केशर काकू क्षीरसागरांनी पहिल्यांदा त्याची मागणी केली होती, मला वाटतं ते माझ्या काय जन्माच्या कितीतरी वर्षाआधी। आणि मुंडे साहेब जेव्हा लोकसभेला निवडून गेले तेव्हा भरभरून निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्यांनी हा निर्णय घ्यायला तेव्हा विलासरावांना, ज्याचा वसंतरावांनी उल्लेख केला की तुम्ही अर्धा खर्च राज्याने करावा आणि अर्धा केंद्राने करावा, तर त्याची मंजुरी त्यांनी तोंडी दिली। पण ते दोघेही हयात राहिले नाही आणि म्हणून वाटलं की हा मंजूर होईल का नाही प्रकल्प। पण मोदीजी जेव्हा इथे प्रचाराला आले होते 2014ला, तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझ्या वडिलांची एक अपुरी इच्छा राहिलेली आहे। त्याच मीटिंगमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की मी या बीडला रेल्वे आणणार आहे। आणि त्यांनी मुंडे साहेबांची पुण्यतिथी व्हायच्या 1 दिवस आधी त्यांनी ती रेल्वे मंजूर करून राज्यांनी आणि केंद्र शासनाने मिळून जवळपास 2600 कोटी रुपये या रेल्वेला देऊ केले आणि म्हणून आपल्याकडे आज रेल्वे आली आहे। जेव्हा की रेल्वे फायद्याची नसताना देखील, त्याच्यामध्ये म्हणजे वायबल नसताना देखील मुंडे साहेबांचा शब्द त्यांनी ती आणली। पण हा विषय श्रेयाचा नाही, हा स्वप्नांचा विषय। स्वप्नाचे कुठे श्रेय असतात का? एखादा व्यक्ती एखादं स्वप्न बघतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतो, तर त्या स्वप्नाचं श्रेय कसं आपण घेणार? ते स्वप्न अनेकांनी पाहिलं, पण काही लोकांनी पाहिल्यावरच ते पूर्ण होतं, हे भाग्य खूप कमी लोकांना लाभतं। तर मुंडे साहेबांनी पाहिलं, त्याच्यानंतर प्रीतमताई 10 वर्ष खासदार होत्या, त्यांनी ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले। आणि आज मी 5 वर्ष संविधानिक राजकारणात नव्हते, पण आता मी परत मंत्री झाले आणि माझ्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले परत। ज्यांनी त्याला महत्वाचा निधी दिला त्यांना पण तिथे येता आलं। म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना, ज्याचा श्रेय त्याला मिळतं आणि त्याचा आनंद वेगळा असतो। कारण एखादा व्यक्ती काही करत असेल तर तो मनापासून करतो, आत्म्यापासून करतो, तर ते लोकांना कळतं। एखादा वर देखल्या करतो कुठली गोष्ट, तर तेही लोकांना कळतं। तुम्ही तर असे लोक आहात, असे गुरुवर्य आहात, जे लोकांना शिकवता, लोकांना घडवता, त्यामुळे तुमच्यापासून काहीही लपलेलं नाही। मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले आणि माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कन्या प्रशाळा बीड परळीमध्ये, तिथे मी पद्मावती गल्लीच्या तिथे ती शाळा आहे, तिथे आम्ही जमिनीवर बसायचो मांडी घालून। तर मी पहिलीलाच होते, मी माझ्या बाबांना सांगितलं की बाबा आम्ही मांडी घालून जमिनीवर बसतो, रात्री खूप थंडी असते। ते म्हणजे अच्छा, मांडी घालून खाली बसवतात का विद्यार्थ्यांना? मग त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली आणि शाळेला तेव्हा त्यांनी आमच्या आमदार फंडातून चटया दिल्या, छोट्या छोट्या चौकोनी चटया। त्या माझ्यामुळे दिल्या नाही त्यांनी की त्यांच्या मुलीला थंडी वाजते, पण त्यांना ते विषय लक्षात आला आणि या गोष्टी मागून घ्यायच्या आहेत का नाही कोणाला कळलं नसेल। प्रत्येक वेळी आम्हाला जेव्हा घडवत असताना त्यांनी आम्हाला अगदी सामान्य पद्धतीने घडवलेलं आहे। आम्ही पण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, आम्ही सुद्धा सायकलवर शाळेमध्ये गेलो, तेही आम्हाला कुठेतरी एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये टाकू शकले असते, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असल्यामुळे मराठीच माध्यमातून त्यांनी आम्हाला शिकवलं। ऐकून ते फॅन बंद करता का? त्याचा आवाज जास्त येतो। मराठी माध्यमातूनच त्यांनी आम्हाला शिकवलं। आणि त्यानंतर मी अरे कोणाचं हॉटेल आहे रे? त्यानंतर मी जिल्हा परिषद ज्या खात्या अंतर्गत येते त्या खात्याची मी मंत्री झाले। पहिला निर्णय काय घ्यावा तर दुष्काळ होता, जलयुक्त शिवारचा घेतला आणि 3 लाख शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन केल्या, त्यामुळे शिक्षकांची पिळवणूक थांबली।
घेऊन बसलेले होते. ते कसे आले होते त्यांना माहिती आणि त्यांना आणणाऱ्याला माहिती. पण जर मी त्यांना इथे समाविष्ट केलं नसतं तर ते लोक ना इकडचे ना तिकडचे त्यांचे घर उद्ध्वस्त झाले असते, संसार उद्ध्वस्त झाले असते. म्हणून मी त्यांना इथे या बीड जिल्ह्यामध्ये अकॉमोडेट केलं. आणि बिंदू नामावली जी आहे ती बिंदू नामावली एका जिल्ह्याची नसते. ज्यांना बोलतात लोक त्यांना अभ्यास नाहीये. बिंदू नामावली राज्याची एक करा, जेणेकरून आता एखादा भाग आहे जसं एखादा तालुका आहे, नाशिक आहे, तिकडे खूप ST लोक आहेत, खूप ट्रायबल लोक आहेत. आपल्याकडे NT-चे लोक जास्त आहेत. परत आणखी कुठे पुण्याला वेगळी परिस्थिती आहे, साताऱ्याला वेगळी परिस्थिती आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जातींचं प्राबल्य आहे आता ते आहे, त्याच्यात काही जातीवादाचा विषय नाही. मग तिथे बिंदू नामावलीमध्ये साहजिक आहे त्यांची संख्या तिथे जास्त असते. त्यामुळे आपण STच्या ठिकाणी बघितलं तर सगळे पदाधिकारी तेच असतात, ते नोकरदार तेच असतात, त्यांना तिथे राहून तिथे काम करायचं असतं, असा साधा विषय आहे. तर यासाठी बिंदू नामावलीचं रोस्टर जे आहे ते परत राज्याचं असावं अशा प्रकारचे सुद्धा मी प्रयत्न केले. पण नंतर मंत्रिपद गेल्यावर ते राहील. तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला कळेल म्हणून हा विषय मांडला. दुसरं, अरे भाषणाचा मूडच चाल. अरे हॅलो, काय चाललंय? मग जनरेटर नाही आहे का यांच्याकडे?